कोल्हापुरातील शाहूपुरी इथल्या तिसऱ्या गल्लीमध्ये गॅम्बलर्स फॅमिली वेलनेस स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमाराला त्या ठिकाणी छापा टाकून या स्पा सेंटरचा मालक नागेश रमेश बेळणवार याला अटक केली होती। इथल्या जागेचा मालक दत्तात्रय गणपती शिंदे याच्यावरही गुन्हा दाखल करत 2 पीडित महिलांची सुटकाही करण्यात आली होती। या कारवाई दरम्यान कोल्हापुरातील एका माजी नगरसेवकानं पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झालंय। या पार्श्वभूमीवर कुंटणखान्यावरील कारवाईवेळी दबाव आणणाऱ्या माजी नगरसेवकाचा निषेध करत शाहूपुरी तिसऱ्या गल्लीजवळील चौकात संयुक्त शाहूपुरी मंडळाच्या वतीनं माजी नगरसेवकाच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। घाण उठली या शाहूपुरी शाहू महाराजांच्या नावानं आणि या शाहू जयंती आहे या ठिकाणी काळीमा फासण्याचं काम ज्या नगरसेवकांनी केलेलं आहे त्याला निश्चितपणाने कुठंतरी चाप बसला पाहिजे। यासाठी सर्व संयुक्त शाहूपुरीतील सर्व तरुण मंडळी असतील, आदिवासी नगरसेवक असतील, व्यापारी असतील आणि हा कुठंतरी शाहूपुरीत असा पहिल्यांदा ही वृत्ती कुठंतरी थांबली पाहिजे। यासाठी आम्ही आजचं हे पुतळा दहन करता आहे असं एक या वाईट वृत्तीचा। त्यामुळे त्या वतीनं मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की इथून पुढं अशी या शाहूपुरीत कोणतीही घटना घडली तर आम्ही प्रशासनाने देखील वाट बघणार नाही। आम्ही या सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हीच या ठिकाणी कायदा व्यवस्था हातात घेईन आणि अशांना धडा शिकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। पुतळ्याचं दहन केल्यानंतर दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या माजी नगरसेवकावर कारवाई करावी या मागणीचं निवेदन शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांना देण्यात आलं। यावेळी अमर समर्थ, दिलीप शेटे, गिरीश साटम, मंगेश पाटील, केदार कुलकर्णी, राजू शिंदे, दिलीप वाला, विनायक जितकर यांच्यासह शाहूपुरी परिसरातील नागरिक उपस्थित होते।